सर्वांना माझे जय हिंद जय महाराष्ट्र. मी वेदिका वैशाली संदीप वाडिले 5वी वर्गात शिकते. आज आपण लोकमान्य टिळकांच्या बद्दल काही बोलूया. आज 1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. पुण्यात आणि मुंबईत प्लेगची साथ पसरली होती. यावर उपाययोजनेच्या नावाखाली इंग्रजांनी लोकांवर खूप अत्याचार केले. औषध फवारणीच्या नावाखाली इंग्रजांनी लोकांना घराबाहेर काढले, नासधूस केले, स्त्रियांवर अत्याचार केले. या जुलमी राजवटी विरुद्ध सिंहासारखी गर्जना करत टिळक म्हणाले, या सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का? असा जळजळीत अग्रलेख लिहिणारे थोर नेते होते आपले बाळ गंगाधर टिळक. महाराष्ट्राच्या मातीतील पार्वतीच्या पोटी 23 जुलै 1856 एका वाघाने जन्म घेतला आणि ते होते आपले बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म रत्नागिरीतल्या चिखली या गावी झाला. त्यांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक, पण त्यांना घरी सगळे लाडाने बाळ म्हणायचे. पुढे त्यांचं बाळ हेच नाव आहे. त्यांच्या आजोबांचं नाव गंगाधर टिळक, आईचं नाव पार्वतीबाई टिळक असे होते. लहानपणापासूनच टिळक खूप हुशार होते. गणित हा त्यांचा आवडता विषय होता. लहानपणापासूनच ते स्पष्ट वक्ते होते. बघा मित्रांनो, एका वेळाची गोष्ट सांगते. आता आपण चिप्स खातो, कुरकुरे खातो, चॉकलेट खातो, लॉलीपॉप खातो. पहिले असं खाऊ नव्हतं. पहिले शेंगदाणे, फुटाणे, वटाणे असा खाऊ होता. वर्गातील काही मुलांनी शेंगा खाल्ल्या आणि त्यांचे टरफले तिथंच टाकले. गुरुजींना वाटले की हे टरफले टिळकांनी टाकले. गुरुजींनी टिळकांना सर्व टरफले उचलायची शिक्षा दिली. पण टिळक कुठं ऐकतात? टिळकांनी गुरुजींना स्पष्ट सांगितले, बघा गुरुजी, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही. असं टिळक दरवेळी खरं बोलायचे. गुरुजींनी तोंडात बोट टाकला आणि हे मानले की टिळकांनी शेंगा खाल्ल्या नाही, टिळकांनी टरफले टाकले नाही. पुढे टिळकांनी खूप शिक्षण घेतलं आणि वकिलीची परीक्षा पास केली. त्यांना व्यायाम आणि खेळायची खूप आवड होती. आपल्या मित्रांसोबत ते कुस्ती, कबड्डी सारखे मैदानी गेम खेळायचे. त्यामुळे त्यांची तब्येत ठणठणीत होती. भारतीय मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी 1980 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सामील झाले. होमरूल चळवळीची सुरुवात केली आणि त्यांनी केसरी आणि मराठा हे वर्तमानपत्रे चालू केली. यावरून टिळकांनी इंग्रजांना चांगलेच धारेवर धरले आणि इंग्रजांचे नाट्य लागले. यामुळे टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले, स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. टिळकांच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्रजांनी त्यांना अनेक वेळा तुरुंगात टाकले, पण आपल्या भारतीय भूमीसाठी त्याने ती शिक्षा हसत हसत भोगली. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा महान ग्रंथ लिहिला. बघा मित्रांनो, आता आपण सार्वजनिक गणेश उत्सव, शिवजयंती साजरा करतो. त्याची सुरुवात टिळकांनीच केली. यामुळे लोक एकत्र येतात, त्यांच्यामध्ये आपुलकी निर्माण होते. यामुळे टिळकांनी ते उत्सव सुरू केले. त्या काळात टिळकांनी
लोकांमध्ये भारतच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची भावना जागृत केली. यामुळे टिळकांना लोकमान्य म्हणजे लोकांना मान्य असलेला ही पदवी बहाल केली. आजचे मुलं नेहमी मोबाईलमध्ये असतात, नेहमी मोबाईलात बोट टोचत असतात, रील्स बघतात, यूट्यूब बघतात आणि त्यांच्या आयुष्याची माती करतात. पण आपल्याला टिळकांसारखे शिकण्यासारखे खूप आहे. आपल्याला त्यांच्याप्रमाणे अभ्यास करायला पाहिजे आणि कलेक्टर, इंजिनियर, डॉक्टर, अधिकारी असं बनायला पाहिजे. आपल्याला नेहमी भारत देशावर प्रेम करायला पाहिजे. आपल्याला नेहमी खरं बोलायला पाहिजे. आपल्याला मोबाईलपेक्षा मैदानात खेळण्यात वेळ घालायला पाहिजे. आपल्याला आदराने आणि प्रेमाने राहायला पाहिजे. अशा या माझ्या महान नेत्याला माझे शतशः नमन. मी तुम्हाला जाताना एकच सांगते, दे सलामी इस तिरंगे को, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक तेरे दिल में जान है. जय हिंद, जय महाराष्ट्र.